नमस्कार. मी प्रशांत कतलकर, राहणार गणेशपूर, तालुका कारंजा, जिल्हा वाशिम. हे संत्रा उत्पादक शेतकरी आहे. गेल्या जवळपास 17 वर्षापासून संत्र्याचं उत्पादन घेतो. माझ्या वडिलाच्या हातचाही बगीचा होता, पण 2004च्या दुष्काळामध्ये संपूर्ण 700 झाडं वाहिले. त्यानंतर मी पूर्ण खचून गेलो होतो आणि आमच्या कृषी विभागाचे साहेब धामणीकर साहेब यांनी मला पूर्वत एक वेळा संत्रा लावण्यास प्रवृत्त केलं. माझी इच्छाच नव्हती, पण त्या साहेबाच्या मदतीनं आणि कृषी विभागाच्या मदतीनं मी हे बाग उभी करू शकलो. हे बाग 17 वर्षाची आहे आणि हे बागेतलं 10वं पीक आहे. आजपर्यंत मी निव्वळ नफा 32 लाख रुपयापर्यंत या फळबागेपासून घेतलेला आहे आणि यावर्षी लगभग 50 ते 55 टन उत्पादन अपेक्षित आहे. त्यापासून मला 10 लाख किंवा त्यापेक्षा जास्त पैसे याची अपेक्षा आहे. मी 470 रुपयाने हा कॅरेटने बगीचा विकला आहे. हुंड्यात मला हा बगीचा 11,21,000चा 1 महिन्या अगोदर मागत होता, पण त्यानंतर संत्र्याचे भाव पडले म्हणा किंवा व्यापारी साठगाठ म्हणा, ते 9चा 9.5चा असेच मागत होते. मग शेवटी मी कंटाळून हा बाग 470 रुपये कॅरेटप्रमाणे दिला आहे आणि यापासून मला लगभग 10 लाखाच्या वर उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. तर माझी जी बाग आहे पूर्णपणे जैविक आहे. मी याच्या अगोदर शेणखत माझ्या पारंपरिक पद्धतीने वडिलाच्या हिशोबाने हे शेती करत होतो, पण त्यापासून मला फारसं काही उत्पादन भेटत नव्हतं. पण मी जेव्हापासून सुभाष पाळेकर यांचं जीवामृतचा प्रयोग केला तर उत्पादनात वाढ झाली आणि ते असं लक्षात आलं की पाणी धारण क्षमता या जमिनीची वाढते. यापासून म्हणजे पाणी 15-15 दिवसांनी जरी दिलं तर झाडं सुकत नाही. झाडं माझी आपण झाडं पाहू शकता, हिरवे कच्च आहे एकदम आणि फलदांना जमतेम भरपूर आहे. म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त फळं असून सुद्धा फळाची चकाकी चांगली आहे, फळाची साईजसुद्धा चांगली आहे. आणि जसं निवृत्ती पाटील साहेबांना आम्ही एका कार्यक्रमात गेलो होतो दोनंदमध्ये, त्यांनी सांगितलं होतं की इस्रायलचं उत्पादन जे आहे 42 टन आहे. पण मी बऱ्याच वेळा माझी बाग 1 हेक्टर 10 गुंठ्यामध्ये आहे आणि याच्यातून मी 60 टनाचं उत्पादन घेतलं आहे. म्हणजे जेमतेम आपण इस्रायलपेक्षा याच्या पुढे चाललो. लगभग आपण इस्रायलपेक्षा जास्त उत्पादन घेऊन असं याच्यातून सिद्ध होते. पण मी रासायनिक फार कमी नाहीच्या बरोबरच आहे आणि जैविकवर आता मी पिंपरी खुर्द इथे जाऊन आलो मागच्या उन्हाळ्यामध्ये आणि तिथं गोपाल महाराज सुतारे यांचा कार्यक्रम पाहिला आणि त्यांना प्रेरित होऊन मी गोकृपा अमृताचा वापर करून आलो. तर त्या गोकृपा अमृताच्या वापरातून मला असं लक्षात आलं की झाडाची पानाची संख्या फार वाढलेली आहे आणि जो डिंक्याचा त्रास होता, फायटोप्थेरा बुरशीमुळे माझे जेमते 50 झाडं गेले आहे. आपल्याला बागेत निश्चितच मी व्हिडिओमध्ये दाखवल की बऱ्याच ठिकाणी खंडण्या पडलेल्या आहे. पण यावर्षी प्रत्येक पाण्यासोबत मी जवळपास 400 लिटर गोकृपा अमृत टाकत आहे आणि त्यापासून फरक असा वाटला की जो डिंक्याचा स्त्राव झाडातून वाहत होता तो एकदम बंद झाल्यासारखा दिसतो आहे. आणि मला तर असं शाश्वत आहे की निश्चितच मी आता लगातार वापर केल्याने हा डिंक्या माझ्या जमिनीतून नाहीसच होईल. आणि मी तर आपल्याला माझा बाग दाखवतो पहिले. आपण माझ्यासोबत या आणि त्यानंतर मी कशाप्रकारे गोकृपा अमृत तयार करतो ते सुद्धा दाखवतो. हे माझी बाग आहे, खंडण्या आहे, या अशा प्रकारच्या मनात पडलेल्या आहे. आणि हे पूर्ण झाडं पहा, एकूण एक झाडावर फुल लदान आहे. जवळपास 10 ते 15 कॅरेट माल निघेल अशी अपेक्षा आहे. फक्त थोडीशी अडचण एक फळमाशी जी आहे, यावर्षी बेमौसम फळमाशी आहे आणि त्या फळमाशीमुळे बरीच फळगळ होत आहे. आता मी फळमाशीचा ट्रॅप आणलेला आहे, त्या लावून निश्चितच मला फायदा होईल अशी अपेक्षा आहे. आणि मी विशेष करून आमच्या कारंजा कृषी विभागाचे तसेच वाशिमचे आमचे जे सरकारी मंडळी साहेब लोक आहे, जसे निवृत्ती पाटील साहेब आहे, वाळके साहेब आहे, आमचे जटाळे साहेब आहे आणि आमच्या कृषी सहाय्यक ढेंगळे मॅडम आहे, यांचे फार आभार मानतो. त्यांच्या वेळोवेळी त्यांच्याकडून आम्हाला मदत मिळते. काही अडचण असली तर निवृत्ती पाटील साहेब मागच्या वेळेस माझ्या याच्यात कोळशी नावाचा रोग आला होता. निवृत्ती साहेबाला एक फोन लावल्यावर त्यांनी लगेच मार्गदर्शन केलं. त्यांनी सांगितलं मला की आपला जो फळं बेकार झालेले आहे ते कथिया कलरचे झाले ते तर दुरुस्त होणार नाही, पण राहिलेल्या फळाची आपण सुरक्षा करू शकता. ते जे फळं चाटल्या गेले आहे ते तर दुरुस्त होणार नाही, पण राहिलेल्या फळाची आपण सुरक्षा करतो. त्या हिशोबाने त्यांनी फवारणी सांगितली. मी रात्री 9 वाजता फोन करून सुद्धा त्यांनी मला रिप्लाय दिला आणि योग्य ते मार्गदर्शन केलं. मी कृषी विभागाच्या पूर्वत एक वेळा हात जोडून आभार मानतो. असे तर निश्चितच सगळ्या जिल्ह्यात लोक कृषी विभागाचे असले तर आपल्या शेतकऱ्याची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. या फळबागेमुळे माझं जीवनमान फार उंचावलेलं आहे आणि जे सोयाबीन, तूर, कापसाचे पीक मी घेतो समजा, त्यात काही फारसं उरत नाही.
फक्त आपलं जीवनाचं चक्र चालते, गृहस्थी चालते. पण अशा फळबागा जर असल्या आणि आपण कमीत कमी खर्चात जर आपण अशा फळबागा घेतल्या तर निश्चितच आपल्या सर्व शेतकऱ्यांना मला वाशिम जिल्ह्यातल्या उद्देशून सांगायचं आहे की आपण आपलं जीवनमान निश्चितच उचलू शकता. आपल्या जिल्ह्यामध्ये चुनखडीमुक्त जर जमीन असेल, म्हणजे ज्या जमिनीत चुनखडी नाही अशा जमिनीत फळबाग चांगल्या प्रकारे येऊ शकते आणि आपल्याला चांगलं उत्पादन देऊ शकते. धन्यवाद.